नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, एक न्यूज समोर आलेली आहे. मुख्यमंत्री वयश्री योजना. तर बघा, या योजनेअंतर्गत जर तुमच्या घरामध्ये कोणी म्हातारा व्यक्ती किंवा बुजुर्ग व्यक्ती असेल तर यांच्यासाठी ही खूप चांगली योजना आहे. तर 3,000 रुपये त्या व्यक्तीला या ठिकाणी मिळणार आहे. की तुमचं आजोबा आजी कोणी असे असतील तर यासाठी ही योजना खूपच चांगली आहे. तर ही योजनाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागेल अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया लगेच माहिती. वयश्री अंतर्गत व्यक्तीला लाभार्थी रक्कम 3,000 रुपये महिना या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा, ही बातमी ज्येष्ठ नागरिक वयश्री योजना समाज कल्याण मंत्रालयाने वयश्री योजनामध्ये मूलभूत बदल करत दरमहा 3,000 रुपये वास्तविक आर्थिक योजना ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे कुटुंबातील लाखो वयोवृद्ध नागरिकांचे जीवन सकारात्मक बदलणार आहे. तर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की बघा, जे काही ज्येष्ठ नागरिक असेल तुमच्या घरामधील, जे की बुजुर्ग व्यक्ती, म्हातारा व्यक्ती असा व्यक्ती असेल तर याला 3,000 रुपये महिना या ठिकाणी मिळणार आहे. वयश्री ही गोंधळात ज्येष्ठ स्वयंसेवा योजना साधने सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत काठी, चष्मे, श्रवणयंत्रे, कृत्रिम दात, व्हीलचेअर या साधने मोफत जात होती. मात्र विकासाच्या किंमतींचा विचार केला जातो. आता फक्त आर्थिक मदत केली जात आहे. तर आता तुम्हाला फक्त हे पैसे मिळणार आहे. वयोवृद्ध नागरिकांच्या गरजेनुसार या योजनेचा उपयोग करू शकत नाही. तर बघा, यासाठी तुम्हाला काय पात्रता या योजनेसाठी लागणार आहे ते देखील आपण पाहूया. तर बघा, 60 वर्षे पूर्ण असले पाहिजे तुमच्या घरामधील आजी आजोबा किंवा की कोणाकोणाचे पणजोबाही असतात, यांचे वर्षे हे 60 वर्षे असले पाहिजे. विशेष म्हणजे ही योजना आर्थिक दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी विशेष लागू करण्यात आलेली आहे. सामूहिक निवृत्तीवेतन न उचलले, कुटुंबासाठी पुरेसे आधार न खर्चे आणि भागवताले लाभ हे ज्येष्ठ नागरिकांनी समाविष्ट केले जातील. तर बघा, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच छान योजना आहे. तर बघा, अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे ते देखील पाहूया. तर बघा, तुमच्या घरातील व्यक्तीला हे लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा देखील लागणार आहे. तर बघा, वयाचा पुरावा म्हणजे जन्मभाग, आधार कार्ड किंवा अन्य वेदे. तर तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड असे काही असेल तर हेच तुमचा वयाचा पुरावा आहे. तर दुसरे बघा, रहिवासी पुरावा देखील लागणार आहे. आधार कार्ड तर लागणारच आहे. बँक खात्याचे विवरण देखील लागणार आहे. बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, तुमचं इन्कम देखील लागणार आहे. अलीकडचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे की पासपोर्ट फोटो देखील तुमच्या आजोबा पणजोबा जे की घरातील ज्येष्ठ नागरिक असेल याला अर्ज करायचा आहे त्याचा लागणार आहे. अर्ज 2 विदर्भ आहेत. डिजिटल सादर असलेले नागरिक समाज कल्याण अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्थानिक प्रशासक कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. वयश्री योजना ही आर्थिक मदत नाही तर ती सामाजिक सुरक्षेचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. भारतीय समाज ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि काळजी ही परंपरा राहील आहे. मात्र आज अनेक ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगत आहे किंवा त्यांचे आर्थिक एकत्र येत आहे. अशा फक्त ही योजना त्यांच्यासाठी आधारस्तंभ ठरणार आहे. तर बघा, दर लोकांच्या मदती 3 ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मूलभूत गरजा भागवू शकतील. नियमित औषध उपचार, आहार आणि पोषण, स्वयंया दिवसेंदिवस वस्तूंची खरेदी, टटमोटा आकस्मिक खर्चांची पूर्तता. तर ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी
एक वरदान आहे. सरकारची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार समान साधला आहे. प्रत्येक जनता कार्यालयाच्या अंतर्गत एक विशेष कक्ष बनवला आहे. या अध्ययनातून तर बघा, तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर लाभार्थीची निवड होणार आहे, अर्जाची छाननी होणार आहे आणि कागदपत्राची प्रक्रिया देखील होणार आहे, दृश्य प्रक्रिया होणार आहे. नियमित देखरेख या सर्व बाबींवर लक्ष ठेवले जाईल. विशिष्ट या काही प्रभावी अंमलबजावणीसाठी काही पावतींची घोषणा केलेली आहे. राज्यव्यापी जन उत्साह मोहीम, स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, नियमित पाठपुरावा आणि मूल्यमापन, समस्या निवारण यंत्रणा, डिजिटल प्लॅटफॉर्मचा विकास. वयश्री योजना ही एक आर्थिक मदत योजना ती जे सामाजिक संस्थांची नागरिकाची नसलेली लाभार्थी योजना आहे. या प्रमुख लागू ज्येष्ठ सन्मानाने जगाला मदत होणार आहे. सरकारच्या या पावलाचे सर्वत्र स्वागत असून अधिकाधिक पात्र लाभार्थी या लाभाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर बघा, जे काय तुमच्या घरातील आजोबा पणजोबा असे देखील असतील ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशांना ही योजना लागू आहे. या योजनेसाठी फक्त आधार कार्ड आणि बघा, आधार कार्ड, उत्पन्न हे तुम्हाला आपण सांगितलेले डॉक्युमेंट लागतील आणि हे अर्ज जर तुम्ही केला तर 3,000 रुपये हे देखील पगार मिळणार आहे. तर ही चांगली योजना आहे. तर बघा मित्रांनो, अशीच बातमी पाहण्यासाठी तुम्हाला खाली एक सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्याला क्लिक करा, म्हणजे की आपली नवनवीन बातमी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल.